बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात आरोपीला अटक करा आणि मास्टरमाइंड शोधा या मागणीसाठी आज केज शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। आणि हा जनआक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण समोर पाहतोय अशा पद्धतीनं रस्त्यावरती ठिय्या केलेला आहे आणि मागण्या देखील तीव्र आहेत, घोषणाबाजी देखील केली जाते। विशेषतः खासदार पुत्र याला पाठीशी घातलं जाते आणि त्याला अटक करावी अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते। विशेषतः जो पुरवणी जबाब दिलेला आहे त्या पुरवणी जबाबामध्ये ज्याचं नाव दिलेलं आहे त्याला देखील अटक करा अशा पद्धतीची मागणी केली जाते। आपण समोर पाहतोय घुले कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालंय। विलास घुले यांच्या पत्नी देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत आणि लोकांचा संताप आहे। त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने आज रस्त्यावरती उतरले आहेत। या अगोदर देखील त्यांनी अनेक आंदोलन केले होते। आता रस्त्यावरती उतरल्यानंतर त्यांची नेमकी मागणी काय आहे, कशा पद्धतीनं हा सगळा मोर्चा निघतोय, आपण हे देखील त्यांना विचारणार आहोत। विशेषतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी रमेश घुले हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण रमेश घुले यांना विचारू नेमकी मागणी काय आहे भाऊ, आणि आज निवेदन देताय तुम्ही, काय काय प्रमुख मागणी? पुरवणी जबाबाप्रमाणे आणि साक्षीदारांनी जी जबाब दिलेला आहे त्याप्रमाणे राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी। या सर्व आरोपींना मोकोका अंतर्गत तात्काळ कारवाई करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ घेण्यात यावी ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे। आणि बाकीच्या जी मागण्या आहेत मी त्या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत। SIT जी स्थापन केली त्याच्यामध्ये जी आम्ही मागणी केली होती की काही अधिकाऱ्यावरती आमचा विश्वास नाही, ते अधिकारी आम्ही ॲड करा म्हणून सांगितलं होतं, त्याच्यात कुठेही अद्याप कारवाई झालेली दिसून येत नाही। काय तपास करताय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? समाधानी असतो तिथं बसलोच नसतो ना। राहिलेल्या आरोपी जो आहेत त्याला तात्काळ अटक करावी। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यासाठी मी प्रशासनाकडे आता या निवेदनामार्फत आहे। दबाव असल्याशिवाय दबाव नसता तर अटक मागच झाला असता ना। दबाव आहे त्यामुळेच अटक करत नाहीयेत। आता काय शेवटी इशारा असेल प्रशासनाचा? प्रशासनानं वारंवार आम्हाला ही आंदोलनाची वेळ आणते। प्रशासनाला एवढीच विनंती आहे माझी की तुम्ही त्याला तात्काळ अटक करून तपास करावा, सगळ्या आरोपीवर तात्काळ मोकोका लावण्यात यावा आणि SIT मध्ये जे अधिकारी आम्ही नमूद केलेले आहेत ते पण लवकरात लवकर ॲड करून तपास चालू करावा, नाहीतर परत तपास करावा लागेल। जर अधिकारी ॲड करून जर नाही केलं तर आम्ही परत तपास करण्यासाठी परत आंदोलन करू आणि उपोषण करू। आपण पाहतोय घुले कुटुंब आहे, इथं ताई देखील आहेत, त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते थांबणार नाहीत का? तर गेल्या 20 दिवसापासून त्यांच्या डोळ्यातले असेच अश्रू पाहतोय। ताई, काय मागणी आज तुम्ही या मोर्चामध्ये? शब्द देखील फुटत नाही, काय मागणी आहे ताई? न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यावरती उतरावं लागतं, रस्त्यावरती बसावं लागतंय आणि विशेषतः या ठिकाणी आज मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झाले। काय मागणी आज रस्त्यावरती उतरलात आणि म्हणजे प्रशासन वागतंय, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे, या तपासाच्या संदर्भात काय म्हणणं? विलास घुलेचा मृत्यू होऊन खून होऊन जवळपास 18 दिवस झाले। 18 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। जे कोण आरोपी असतील त्यांना अटक केलं झालं म्हणजे, पण जो खरा आरोपी मेन आरोपी आहे तो पाठीमागे आहे। आणि काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्यावर मोकोका लावा, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून तात्काळ त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। परंतु जे मेन आरोपी राहिलेत ते सुद्धा अटक केले पाहिजे। आरोपी कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे, त्याच्यात त्यांनी सपोर्ट केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे, SP साहेबाला माहिती आहे आणि इथल्या PIला पण माहिती आहे। मग खऱ्या अर्थाने ते आरोपी अटक का करू शकत नाहीत हा माझा सरकारला प्रश्न आहे। माझी विनंती आहे सरकारला, मुख्यमंत्री महोदय या केसकडं गांभीर्याने लक्ष द्या। तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे, नसता महाराष्ट्रामध्ये तालुक्यात जाऊ द्या, पण जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे काढू अगदी 100%। मग जे घडेल ते सरकार जबाबदार असेल, हे त्याला सरकार जबाबदार असेल। एकंदरीत हे सगळं प्रकरण जर बघितलं तर याच्यामध्ये आता घोषणा देखील दिली जाते, विशेषतः पुरवणी जबाबामध्ये जे नाव दिलंय त्या अनुषंगाने पोलीस तपास करताय का, आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास या संदर्भात काय म्हणणं आहे, सरकारकडे काय मागणी आहे? राज्य सरकार, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री कुठंतरी खासदार बजरंग सोनवणे त्यांच्या पक्षात प्रवेश करतील या आशेनं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा माझा आरोप आहे। कारण खासदार बजरंग सोनवणे सातत्यानं मुख्यमंत्र्याला भेटण्याचं काम करतात। काल मुख्यमंत्र्याला खासदार बजरंग सोनवणे आणि या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भेटत आहे, म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे। या कुटुंबाला कुठंतरी संरक्षण मागितलं, ते संरक्षण सुद्धा देण्यास टाळाटाळ होत आहे। या कुटुंबाला धमक्या येतात, ते सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष
दुर्लक्ष करण्याचं काम होतंय आणि विशेषतः ज्या बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचा सातत्यानं आरोपींना फोन होता, आरोपींना वाचवण्यासाठी गाडी दिली, आरोपींना फरार होण्यासाठी गाडी दिली, आरोपींना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाची फोन करून विलंब लावण्याचं काम केलं, मग तो पुरवणी जबाबामध्ये त्याचं नाव दिलं, तर त्या सौरभ सोनवणे नावाच्या आरोपीला का अटक करत नाही? इशारा काय सरकारला? या राज्य सरकारला आमचा ठणकावून इशारा आहे. ही फक्त सुरुवात आहे. हे केज शहरामध्ये आजचा जो मोर्चा आहे, असे मोर्चे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोर्चे झालेले पाहिजे. त्यानंतर जिल्ह्यात आम्ही मोर्चे काढू आणि या घोले कुटुंबियाला आम्ही एकटं पडून देणार नाहीत. तुम्ही जर जात पाहून न्याय देत असाल तर आम्हाला सुद्धा एकत्र येता येतं आणि येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊन घोले कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आम्ही शासन स्तरावर दबाव टाकण्याचं काम सातत्यानं करत राहू. घुले कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी हा सगळा मोर्चा निघाला आहे आणि जर न्याय नाही मिळाला तर गावागावात आणि राज्यभरामध्ये मोर्चे निघतील अशा पद्धतीचा इशारा देखील आज या मोर्चेकऱ्यांनी दिलेला आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.